नमस्कार, मी रवी कुमार. तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाजच्या या खास एपिसोडमध्ये आपलं स्वागत. ओबीसी समाजाचे खरे मारेकरी कोण? 1946 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमातून मनूच्या चातुर्यवर्ण व्यवस्थेतील चौथा व सर्वात खालच्या वर्णाचा अर्थात शूद्रांचा म्हणजेच ओबीसींचा इतिहास त्यांनी प्रथमच उजेडात आणला. हु वेर द शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून पूर्ण केला आणि संविधानाच्या कलमाला हात घातला. शूद्र समाजाच्या संदर्भात संशोधन करून स्वतंत्र पुस्तक लिहिले असल्याने शूद्रांचा प्रश्न बाबासाहेबांनी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा वाटत होता. प्रश्न सोडवण्यासाठी संविधानात आवश्यक त्या तरतुदी करता येऊ शकतील असा विश्वास बाबासाहेबांना होता. संविधान लिहित असताना ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळी बाबासाहेबांनी पहिल्यांदा ओबीसी समाजाचा विचार केला. ओबीसी समाजासाठी 340वे, अनुसूचित जातीसाठी 341वे आणि अनुसूचित जमातीसाठी 342वे कलम तयार केले आणि ही सर्व कलमे घटना समितीमध्ये सविस्तर स्पष्टीकरण देऊन मंजूर करून घेतली. यापैकी अनुसूचित जातीच्या 341व्या, अनुसूचित जमातीच्या 342व्या कलमाला फारसा विरोध झाला नाही, पण ओबीसीसाठी तयार केलेल्या 340व्या कलमाला मात्र प्रचंड विरोध झाला. ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र कलम तयार केले आणि हे कळताच महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद असे त्यावेळचे जवळजवळ सर्वच नेते नाराज झाले. कोण हे ओबीसी असे सरदार वल्लभभाई पटेल स्वतः ओबीसी असूनही त्यांनी तुसडेपणाने बाबासाहेबांना विचारले. घटना समिती आणि संसदेतील उच्चवर्णीय सदस्यांनीच या कलमाविरुद्ध आवाज उठवला, परंतु या विरोधाला डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षण व अफाट माहितीच्या बळावर भीक घातली नाही. त्यांनी ओबीसी कोण आहेत आणि ते मागास का राहिलेत हे पटवून दिले. त्यांच्यासाठी 340व्या कलमाची तरतूद मंजूर केली, अर्थात घटनेत कलम घातले असले तरी या कलमाला असलेल्या उच्चवर्णीयांचा विरोध मावळला नाही तो नाहीच. घटनेतील या कलमानुसार देशात ओबीसी जातीसाठी नक्की किती व कोणत्या आहेत हे तपशिलावर शोधून काढले आणि त्यांच्या मागासलेपणाचे कारण तपासून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिफारसी करणे यासाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाले. त्यानंतर लगेचच बाबासाहेबांनी ओबीसी आयोग स्थापन करण्याची मागणी केली, परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले, टाळाटाळ केली. त्याचवेळी हिंदू कोड बिलासंदर्भात बाबासाहेब काम करत होते आणि ते बिल लवकरात लवकर मंजूर करावे असा आग्रह धरत होते. ओबीसी व सर्व धर्मातील स्त्रिया या दोन मोठ्या लोकसमूहाच्या प्रश्नासंबंधीच्या बाबासाहेबांच्या मागणीला काँग्रेसचे पुढारी वाटाण्याच्या आक्षेदा लावत होते. ओबीसी समाजाकडे पाहण्याचा सरकारचा उपेक्षेचा दृष्टिकोन तसेच हिंदू कोड बिल संमत न करून स्त्रियांच्या प्रश्नांबाबत दाखवलेली अक्षम्य उदासीनता याचा निषेध म्हणून अखेर 27 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याने एकच हल्लाकल्लोळ माजला. सरकार हादरले. डॉक्टर बाबासाहेब आता गप्प बसणार नाहीत याची नेहरूंना चांगलीच कल्पना होती, कारण त्याच सुमारास पंजाबराव देशमुख, RL चंदापुरी यांच्यासारखे अनेक ओबीसी नेते डॉक्टर बाबासाहेबांच्या संपर्कात होते आणि या प्रश्नावर देशभर रान उठवण्यासंबंधी हालचाली करत होते. याचाही सुगावा नेहरूंना लागला होता. 1952 साल उजाडले. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात प्रथमच 340व्या कलमानुसार ओबीसींसाठी आयोग स्थापन करण्याचे अभिवाचन दिले. देशभरातला ओबीसी समाज यामुळे काँग्रेसपासून दूर जाऊ शकतो आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पक्षाभोवती एकवटू शकतो हे चाणाक्ष नेहरूंच्या लवकर लक्षात आले. त्यांनी आयोगासंदर्भात आश्वासन द्यायला सुरुवात केली आणि अखेर 29 जानेवारी 1953ला दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला. कालेलकर हे उच्चवर्णीय समाजाचे होते
आणि गांधीवादी होते. आयोगाचे काम करताना त्यांना फिरावे लागत असे. 30 मार्च 1955 रोजी कालेलकरांनी आपला अहवाल राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केला. अहवालाचा सारांश पाहिल्यावर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद भडकले. स्वातंत्र्य मिळवले हे या लोकांना मिठाई खाण्यासाठी काय, असा कुत्सित शेरा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी मारला आणि पंडित नेहरूंना तत्काळ फोन करून आपली नाराजी प्रकट केली. नेहरूंनी अहवाल ताबडतोब मागवून शिफारसी वाचल्या. त्यांनाही त्या आवडल्या नाही. लगेच नेहरूंनी कालेलकरांना बोलवून फैलावर घेतले. तुम्ही अहवाल लिहिला हे ठीक आहे, पण आता तो स्वीकारता येणार नाही अशी तरतूद करा असे बजावले. दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 31 मार्चला कालेलकरांनी 31 पानी पत्र लिहून आपण आयोगाचे अध्यक्ष असलो तरी या आयोगाने केलेल्या शिफारशी मी संमत नाही असे स्पष्ट शब्दात कळवले. त्यामुळे आयोगाची अंमलबजावणी तर सोडाच, आयोगाचा अहवाल संसदेत मांडला जाणार नाही याची तजवीज झाली. आयोगाचे अध्यक्षच या अहवालाशी सहमत नसल्यामुळे हा अहवाल संसदीय पटलावर ठेवण्याची व त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही असे संसदेत जाहीर करण्यात आले. पुढे बरीच वर्षे हा अहवाल विस्मरणात गेला. कालांतराने इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. 1975 साली त्यांनी आणीबाणी लागू केली. त्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. जनता पक्षाने 1977ची निवडणूक लढवली. या निवडणुकांना सामोरे जाताना जनता पक्षाने कालेलकर अहवालाची अंमलबजावणी करू असे जनतेला आश्वासन दिले. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. जनता पक्षाचे राज्य आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. काही दिवसांनी ओबीसीचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले तर ते म्हणाले, ये कालेलकर कमीशन पुराना हो गया है, अब हम ऐसा करेंगे, एक नया कमिशन बिठाएंगे. अशा तऱ्हेने निवडणुकात दिलेल्या आश्वासनाचा भंग करून ओबीसींना धक्का देण्यात आला. 1 जानेवारी 1979 रोजी बिंदेश्वर प्रसाद मंडल या ओबीसी खासदाराच्या नेतृत्वाखाली नव्या आयोगाची स्थापना झाली. 31 डिसेंबर 1980 रोजी मंडल आयोगाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला. देशातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या 3744 ओबीसी जाती शोधून काढण्यात आल्या. महाराष्ट्रात 360 जाती ओबीसी असल्याचे निष्पन्न झाले. या जातीच्या उन्नतीसाठी मंडल आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा शिफारशी केल्या. ओबीसींच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. परंतु 1980 ते 1990 या काळात केंद्र सरकारने या शिफारशी लागू करण्याबाबत जराही हालचाल केली नाही किंवा सहानुभूती दाखवली नाही. अक्षरशः 10 वर्ष मंडल आयोगाचा अहवाल धूळ खात पडून राहिला. याच दरम्यान देशभरात मंडल आयोगाची अंमलबजावणी करा अशी मागणी होत होती. कांशीराम साहेबांच्या या संघटनेने दिल्लीत व देशात विविध ठिकाणी उपोषणे आंदोलने केली. महाराष्ट्रात दलित पॅन्थर तसेच रिपब्लिकन पक्षाचे मोर्चे काढले, धरणे धरली. असंख्य कार्यकर्ते या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले. ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांचा मंडल आयोगाविषयीच्या प्रबोधन कार्यात पुढाकार होता. फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या संघटनांचा मंडल आयोग जागृतीत सिंहाचा मोठा वाटा होता. अक्षरशः शेकडो दलित लोक तुरुंगात गेले. विशेष गंमत म्हणजे काही अपवाद वगळता ओबीसी समाजाला मंडल आयोगाचा अहवाल ओबीसीसाठी आहे याचा थांगपत्ताच नव्हता. ज्या अर्थी आंबेडकरी विचारांचे नेते मंडल आयोगाच्या आंदोलनात हिरेहिरीने सहभागी झाले होते, त्या अर्थी मंडल आयोग दलितांसाठीच आहे असा बहुसंख्य ओबीसींचा गैरसमज झाला होता. अखेर 7 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याच्या ऐतिहासिक घोषणा केली. घोषणा झाल्याबरोबर हिंदुत्वाचा पुकारा करणाऱ्या विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल अनेक पक्ष संघटनांनी देशभर हैदोस घालून मंडल आयोगाला प्रचंड विरोध केला. मोर्चे, धरणे, रस्ता रोको, रेल रोको या गोष्टी तर त्यांनी केल्याच, परंतु मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलन केली. काही विद्यार्थ्यांनी तर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. देशात सगळीकडे वातावरण तंग बनले. एवढे करूनही व्ही पी सिंग यांनी
निर्णय बदलला नाही. आपले सरकार भाजपने बाहेरून दिलेल्या टेकूवर उभे आहे हे ठाऊक असतानाही व्ही.पी. सिंग ठाम राहिले. शेवटी अडवाणीची रथयात्रा लालू प्रसाद यादव यांनी अडवल्याच्या कारणावरून भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पाडले. ओबीसींची बाजू घेणाऱ्या ओबीसींना थोडाफार का होईना पण न्याय देऊ करणाऱ्या व्ही.पी. सिंग सरकारला हिंदुत्ववाद्यांनी मनुवाद्यांनी असा जबर धक्का दिला. ओबीसी हे कुणी मुसलमान किंवा ख्रिश्चन नव्हते, हे तर हिंदूच होते ना. तरीही हिंदुत्ववादी मनुवादी शक्तींना ओबीसींबद्दल बिलकुलही प्रेम नव्हते. कारण ओबीसी हे आपल्या धर्मव्यवस्थेतील शूद्र लोक आहेत. त्यांना उच्च शिक्षणाची, चांगल्या नोकऱ्या, चांगल्या राहणीमानाची आवश्यकता नाही. ही हिंदू धर्माची धारणा त्यांच्या मनात पक्की रुजलेली होती. शूद्रांना अर्थात ओबीसींना हलके लेखण्याची, उच्चवर्णीयांची मानसिकता मंडल आयोगाच्या निमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मंडल आयोगाच्या माध्यमातून हळूहळू का होईना देशभरातला ओबीसी जागृत होत आहे हे अचूक भान संघ परिवाराला आलं. ही जागृती अशीच वाढत राहिली तर बहुसंख्य असलेले 52% लोकसंख्या हा समाज सत्ता, शिक्षण, संपत्ती, नोकरी, प्रतिष्ठा यातला आपला न्यायवाटा मागण्यासाठी संघर्ष करायला सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग समाज व्यवस्थामधले उच्चवर्णीयांचे उंच स्थान अबाधित राखणे अवघड होईल हे त्यांनी ओळखले. हे होऊ द्यायचे नसल्यास एकच उपाय, डिव्होशन ऑफ अटेन्शन, म्हणजेच दिशाभूल करणे, लक्ष दुसरीकडे वळवणे. मंडल आयोगाच्या चळवळीला छेद द्यायचा असेल तर एखादा पर्यायी मुद्दा, विशेषतः भावनिक धार्मिक मुद्दा पुढे आणून त्यात ओबीसींना गुंतवले पाहिजे असा विचार संघ परिवारात होऊन राम मंदिराचे आंदोलन सुरू झाले. आपण सारे हिंदू असून मुसलमान आपले दुश्मन आहेत. आपल्या देवाच्या रामाच्या राम जन्मभूमीच्या जागी आपल्याला शत्रूंची बाबरी मस्जिद आहे, ती जागा ताब्यात घेऊन तेथे रामाचे मंदिर बांधणे आपले धर्म कर्तव्य आहे असा प्रचार त्यांनी सुरू केला. अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही मागणी घेऊन संघ परिवार पार खेड्यापाड्यापर्यंत गेला. धार्मिक भावनिक वातावरण तयार करण्यात आले. राम मंदिरासाठी गावागावातून हळद कुंकू लावून विटा गोळा करण्यात आल्या. देशाचे वातावरण मंदिरमय करण्यासाठी अडवाणींनी मुसलमानांविरुद्ध धार्मिक भावना भडकवणारी रथयात्रा काढली. संपूर्ण भारतभर धर्मधुंद नशा पसरवण्यात आली. गर्व से कहो हम हिंदू है असा आक्रमक प्रचार करण्यात आला. या धार्मिक भावनिक प्रचाराला इथला ओबीसी हा म्हणता बळी पडला. त्या नादात ओबीसी त्यांचा मंडल आयोग पार विसरून गेला. मंडल आयोग म्हणण्याऐवजी ओबीसी कमंडल म्हणू लागला आणि ओबीसींनाच मंडल आयोगाचा विरोध करायला लावला. हा इतिहास आहे. हिंदुत्ववाद्यांनी आपला डाव साधला. अरे ओबीसी आपला हिंदू बांधव आहे, ओबीसी मागास राहिलेला आहे, ओबीसीला आरक्षण दिले पाहिजे, ओबीसीलाही शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या सशक्त केले पाहिजेत असे या उच्चवर्णीयांना चुकूनही वाटत नाही. उलट ओबीसींनी मंडल कमिशन विसरावे यासाठी त्यांना धर्माच्या नशेचे इंजेक्शन देण्यात आले आणि तुम्ही कडवट हिंदू आहात या भाषेत त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून मुसलमानांविरुद्ध चिथावण्यात आले. म्हणजे ज्यावेळी ओबीसींच्या विकासाचा प्रश्न येतो त्यावेळी ओबीसी हे हिंदू असूनही शत्रू ठरतात आणि इतर धर्मियांशी लढण्यासाठी मात्र त्यांना कट्टर हिंदू म्हणून पुढे केले जाते. ओबीसी ही मग धर्माची राख डोक्यात घालून घेतात आणि फुकट मरतात. धर्माची धुंदी इतकी असते की आपले मित्र कोण आणि शत्रू कोण, आपले हित कशात आहे हे ओबीसींच्या लक्षातच येत नाही. मंडल आयोगातील शिफारशी काय आहेत? ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात मंडल आयोगाने अनेक महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी काय आहेत? शासकीय निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, अनुदानित खाजगी संस्था, शासनाचे सार्वजनिक उपक्रम, उद्योग या सर्व ठिकाणी ओबीसींसाठी जनसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवाव्यात.
खुल्या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या ओबीसी उमेदवारांचा समावेश खुल्या गटात करण्यात यावा. पदोन्नतीतही म्हणजे प्रमोशनमध्येही याच प्रकारचे आरक्षण द्यायला हवे. ओबीसीसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करावी. ज्या भागात इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या जास्त आहे तिथे प्रौढ शिक्षण सुरू करावेत. पालकांचे किमान शिक्षण असल्याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असे शैक्षणिक वातावरण निर्माण होत नाही. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा व वसतिगृहे काढावीत. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी इतरांच्या बरोबरीने येण्यास शाळा महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कोचिंग क्लासेस सुरू करावेत. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण व तंत्र शिक्षणाची सोय करावी. ओबीसींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांची उभारणी करण्यात यावी. कमाल जमीन धारणा कायद्याने अतिरिक्त जमीन ओबीसींना वाटून द्यावी. शिफारशीच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सध्याच्या कायद्यात व नियमात आवश्यक ते बदल करावेत. या व अशा अनेक शिफारशी मंडल आयोगाने केल्या होत्या. त्यापैकी फारच थोड्या शिफारशी अंमलबजावणी होणार हे स्पष्टच होते. कारण सर्वच शिफारशींची अंमलबजावणी करण्यात सत्ताधारी वर्गाला, मग तो कोणत्याही पक्षाचा, प्रस्थापित पक्षाचा असो, अजिबात उत्साह नव्हता. सर्व शिफारशी अंमलात आणल्या तर क्रांती होऊन आपल्याच हितसंबंधावर उद्या गदा येईल अशी भीती या मागील कारण असावे. याबद्दल सत्ताधारी कायम अलर्ट असतो. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय झाल्याबरोबर अहवालातील शिफारशींना आव्हान देत इंदर सहानी आणि अन्य 30 जण कोर्टात गेले. कोर्टात जाणारे सर्वजण उच्चवर्णीयच होते, हे कृपया नेहमीसाठी लक्षात ठेवावे. इंदर सहानी विरुद्ध केंद्र सरकार हा खटला त्यावेळी मंडल आयोगाचा खटला म्हणून विशेष गाजला. या केसचा निकाल 16 नोव्हेंबर 1992 रोजी लागला. या निकालाने मंडल आयोगाचा अक्षरशः निकालच लावला. अहवालाच्या अंमलबजावणीवर इतके निर्बंध लावले की मंडल आयोग असून नसल्यासारखाच अशी त्यांची गत झाली. या निकालाने ओबीसी म्हणून आरक्षण घेऊन पाहणाऱ्यांना क्रिमिलेअरचा निकष लावला. एकूण आरक्षणाने 50% मर्यादा ओलांडता कामा नये ही अट घातली. ओबीसींना पदोन्नती आरक्षण नाकारले. देशात 3744 ओबीसी जाती असल्या तरी प्रत्यक्षात त्यातल्या 1980 जातींनाच आरक्षण मिळेल अशी अप्रत्यक्ष व्यवस्था केली गेली. कोर्टाच्या निकालपत्रातील वरील 4ही आदेशांचा ओबीसींच्या आरक्षणावर दूरगामी आणि विपरीत परिणाम झाला. कोर्टाच्या निकालाद्वारे मंडल आयोग लुळापांगळ करण्यात आला. न्यायपालिकेमध्येही सर्व उच्चवर्णीय असल्यामुळे त्यांना मंडल आयोग निष्क्रिय करणे सोपे गेले. मंडल आयोगाच्या माध्यमातून जागृत होत असलेल्या ओबीसी वर्ग त्यामुळे संभ्रमित झाला. मंडल आयोगाच्या माध्यमातून जागृत होत असलेल्या ओबीसी वर्ग त्यामुळे संभ्रमित झाला आणि चिडला. असे होणार हे गृहीत धरून चिडलेल्या ओबीसींचा राग दुसरीकडे वळवण्यासाठी, रागाचा निचरा करण्यासाठी त्याच्यासमोर खोटा शत्रू मुसलमान ऑलरेडी उभा करण्यात आला होताच आणि राम मंदिराचा प्रश्नही तयार करून ठेवला होता. तोही जास्तच पेटवण्यात आला. या वातावरणाचे पर्यवसान 6 डिसेंबर 1992 या दिवशी अयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्यात झाले. न्यायालयाने दिलेल्या मंडल संबंधीच्या निकालानंतर अवघ्या 20 दिवसांनी ही घटना घडवून आणण्यात आली. मस्जिद पाडल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या. त्यानंतर आजपर्यंत भारतात दंगली, बॉम्बस्फोट अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या त्यातल्या जवळजवळ सर्वच घटना बाबरी मशिदीच्या पतनाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रतिक्रिया आहेत, असे समाजशास्त्रज्ञांचे व या विषयावरील तज्ज्ञांचे मत आहे. ज्यांनी हुवेर दी शुद्राज हा ऐतिहासिक ग्रंथ लिहून ओबीसींचे आत्मभान जागवले, ओबीसींमध्ये चेतना निर्माण केली, सर्वांचा विरोध होत असताना संविधानात 340वे कलम घातले, त्याद्वारे मंडल आयोगाला जन्म दिला आणि ओबीसींना त्यांच्या न्याय, हक्क, अधिकार मिळवण्याचा मार्ग खुला केला, त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबरी मस्जिद पाडण्यात आली.
अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महामानवाच्या ओबीसींच्या कल्याण व हितासाठी झटणाऱ्या खऱ्या देशभक्ताच्या निर्वाणदिनी बाबरी मशिदीच्या विध्वंसाच्या निमित्ताने ओबीसींना खुशी साजरी करायला लावली। मनुवाद्यांचे हे केवढे मोठे षडयंत्र व आमच्या ओबीसी बांधवांचे केवढे मोठे दुर्दैव। भारतातील बहुसंख्य असलेल्या संपूर्ण लोकसंख्येच्या 52% ओबीसी समाज जो कोणत्याही क्षेत्रात की पोस्टवर म्हणजे अधिकाराच्या मोक्याच्या जागावर हमखास राहू शकतो, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा सर्वच क्षेत्रातल्या मुख्य जागावर येऊन संपूर्ण देशाचा जो राजा होऊ शकतो, त्याला आता गर्व से कहोमध्ये अडकून पार भिकारी व हतबुल करून सोडला आहे या मनुवाद्यांनी। तुर्तास इथंच थांबूया। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय राहू नका, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या, नवनवीन घटना, नवनवीन एपिसोड तुम्हाला लवकरात लवकर ऐकायला पाहायला मिळतील। चला तर मग रविकुमारला द्या परवानगी। नमस्कार।